पुण्याच्या अपघात प्रकरणातील अतिशय मोठी घडामोड समोर येते। सुरेंद्र अग्रवाल प्रकरणी आता रिमांड रिपोर्ट सामकडे आलेला आहे। सुरेंद्र अग्रवाल याला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, पुणे पोलिसांनी या संदर्भात न्यायालयाला विनंती केलेली आहे आणि ड्रायव्हर गंगाधर हेरिग्रुप याचे कपडे सुरेंद्र अग्रवाल यांच्या बंगल्यात सापडलेले आहेत आणि त्याची चौकशी करणं देखील गरजेचं असल्याचं मत पुणे पोलिसांकडून मांडण्यात आलेलं आहे। ज्या गाडीमध्ये ड्रायव्हरला नेण्यात आलं त्या गाडीचा पंचनामा करणं आवश्यक असल्याचं देखील मत मांडलं गेलं। या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला अक्षय बडवे देत आहेत। अक्षय, निश्चितपणाने सुरेंद्र अग्रवाल याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज अटक केलेली आहे। त्यानंतर रिमांड रिपोर्ट जो आहे, रिमांड रिपोर्ट पोलिसांनी कोर्टात सादर केलेला आहे। या रिमांड रिपोर्टमध्ये सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती केलेली आहे। कारण की अग्रवाल यांचा मोबाईल तपासायचा आहे। ज्या ड्रायव्हरला किडनॅप केलं होतं, ज्या ठिकाणी डांबून ठेवलं होतं, जी गाडी वापरली होती त्याचा देखील पंचनामा करण्याची गरज पोलिसांना आहे। त्यासाठी पोलिसांनी विनंती केलेली आहे। त्याचबरोबर आरोपींची समोरासमोर बसून चौकशी करण्यासाठी देखील पोलिसांनी न्यायालयाकडे ही विनंती केलेली असल्याचं रिमांड रिपोर्टमध्ये आपल्याला समजते। आणि तसंच ज्या बंगल्यातून ड्रायव्हरला किडनॅप केलं होतं, ज्या बंगल्यात ठेवलं गेलं होतं, तिथले सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी रिकव्हर केले आहेत। ते देखील पडताळणी त्याची करण्याची गरज असल्याचं पोलिसांनी रिमांड रिपोर्टमध्ये सादर केलेलं आहे। आता नेमकं कोर्ट आणि न्यायालय काय देत या संदर्भात निर्णय देतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय पुण्यातील अपघात प्रकरणातील ही मोठी अपडेट। सुरेंद्र अग्रवालला 7 दिवसांची कोठडी द्या अशी मागणी पुणे पोलिसांनी कोर्टाकडे केल्याचं समजतंय। तर याचा रिमांड रिपोर्ट देखील साम टीव्हीच्या हाती आलेला आहे।